गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज मी सुंदर असा मिनिमल मेकअप केला होता. कशासाठी हे तुम्हाला समजेलच. फाउंडेशन तर मी इतक्या कमी प्रमाणात लावलं होतं ना की तुम्हाला वाटणारच नाही की मी फाउंडेशन लावलेलं आहे. त्यानंतर मस्त हलकं ब्लशर, कॉम्पॅक्ट पावडर, आयब्रोज करेक्ट केले आणि काजळामध्ये मी नेहमी 2 काजळ यूज करते. ब्ल्यू काजळ मी वॉटर लाईनला लावते आणि ब्लॅक काजळ थोडं इनरला, कारण ते स्मज नाही होत. त्यानंतर मस्त लिपस्टिक्स लावून घेतले. एक स्विस ब्युटीची होती आणि एक लॉरियल पॅरिस, 2 मिक्स करून एक शेड परफेक्ट करला. त्यानंतर फिक्स अँड ग्लो स्प्रे केला आणि वॉटरप्रूफ मस्करा लावला, कारण पावसामध्ये भिजल्यानंतर तो खराब होऊ नये म्हणून. त्यानंतर परफ्यूम मारून मी मस्त रेडी झाले ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन करून. आणि आज आम्ही निघालो होतो लंचसाठी आणि आज आम्ही जाणार होतो निवांतला, कारण नेचर फील घेत आम्हाला लंच करायचा होता. आणि आम्ही फायनली पोचलो निवांतला. आम्ही लिटरली श्रावणानंतर सगळे गणपती गेल्यानंतर आज डिसाईड केलं होतं की नॉनव्हेज खायचं. सो आम्ही आलो होतो निवांतला आणि थंडीसुद्धा खूप जास्त वाजत होती. लंच करून झाल्यानंतर विचार केला की कास पठाराला नाही जाता येणार, पण कासचा जो रोड आहे, जे नेचर आहे ते एन्जॉय करावं. आणि आम्ही ना नेहमी एका पॉईंटला येतो, तो हा पॉईंट आहे. पॉईंटचं नाव नाही माहीत आहे, बट इथून सगळे डोंगर हरेभरे दिसतात. आणि आय लव्ह सातारा आणि साताऱ्याचं हे ॲटमॉस्फिअर सगळंच इतकं छान आहे ना की वाव, इथून जायचं मनच करत नाही आणि जायची इच्छाही होत नाही. जाणार तेवढ्यात इतकं सुंदर फॉग आलं ना की मला गाडीतून उतरावंच लागलं आणि मला रील्स करण्यावाचून कोणी अडवू शकतच नव्हतं. सो मी मस्त अशी रील्स केले, ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि लिटरली तुम्ही बघू शकता इथून आता काहीही दिसत नाही, एकही डोंगर दिसत नाही आहे, का इतकं फॉग आलं होतं. आणि गर्दीसुद्धा खूप जास्त होती. एवढी थंडी वाजत होती आणि मी चहा पिणार नाही असं होऊच शकत नाही. सो गरमागरम चहा पिला आणि अशा सुंदर साताऱ्याचा सुंदर व्ह्यू बघत आम्ही आलो घरी.